आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे, किती कन्यांना आपण बोलवलं पाहिजे घरी, त्याचबरोबर कसे कन्यापूजन करावे आणि किती वर्षापर्यंतच्या कन्या बोलवाव्यात. तर असे अनेक प्रश्न देखील मला आलेले की ताई कन्यापूजनावरती एक सेपरेट व्हिडिओ तुम्ही बनवा. तर त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे. याच्यामध्ये आपण संपूर्ण कन्यापूजनाची माहिती बघणार आहोत. कन्यापूजनाचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर प्रत्येक वयाची कन्या पूजल्यानंतर किंवा कोणत्या वयाची कन्या पूजल्यानंतर तिचे पूजन केल्यानंतर आपल्याला त्याचे काय फळ मिळते हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवरात्री म्हणजे साक्षात दुर्गा देवीचा उत्सव असतो. या 9 दिवसामध्ये आपण आपली जी कोणती कुलदेवी आहे तिची मनोभावे उपासना करत असतो, भक्ती करत असतो. कारण आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी खूप महत्त्वाचा असतो. नवरात्र सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो आणि नंतरच्या प्रत्येक दिवशी आपण देवी आईची सेवा करत असतो. जसं की देवीसाठी हवन करणे, देवीचा जागर करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे, नैवेद्य करणे, म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळे नैवेद्य देवी आईला दाखवणे, देवीची तळी भरणे, देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम करणे, हे सर्व आपण नवरात्रीमध्ये असे विधी करत असतो. जेणेकरून आपल्याला आपल्या देवी आईचा भरभरून आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळावा, आपल्या मुलाबाळांना मिळावा, म्हणून आपण हे सर्व विधी करत असतो. त्यामधलंच एक सगळ्यात महत्त्वाचं पूजन किंवा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी नवरात्रीमध्ये आपण आवर्जून केली पाहिजे ती म्हणजे कुमारिका पूजन, म्हणजेच कन्यापूजन. जर हे कुमारिका पूजन आपण या नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही किंवा नवरात्रीचं जे व्रत केलेलं आहे आपण ते अपूर्ण समजलं जातं जर आपण कन्यापूजन केलं नाही. त्यामुळे कन्यापूजनाला नवरात्रीमध्ये खूप आणि खूप महत्त्व आहे. तुम्ही दुसऱ्या गोष्टी बाकीच्या एखादी नाही केली तरी चालेल, पण तुम्ही कन्यापूजन अवश्य केलं पाहिजे. कारण कन्यापूजन म्हणजे साक्षात आपल्या देवी आईचं पूजन असतं. कन्येच्या रूपामध्ये आपण देवी आईचं पूजन करत असतो आणि आपल्या कुटुंबावरती यामुळे देवी आईची भरभरून कृपा होत असते. त्यामुळे अवश्य आपल्याला कन्यापूजन नवरात्रीमध्ये करायचं आहे. त्याचबरोबर कोणत्या दिवशी करायचं आहे ते पण आपण पुढे बघणारच आहोत. आता बघूयात की किती वर्षाच्या मुलींना आपण घरी बोलवायचं असतं कन्यापूजनासाठी आणि किती संख्येमध्ये बोलवायचं असतं, किती वयोगटामधल्या मुली कन्यापूजनासाठी आपण बोलवायच्या असतात ते आपण बघूयात. आता बघा, कन्यापूजनासाठी आपण 2 वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुली बोलावू शकतो. म्हणजे आता याचा अर्थ असा आहे का 2 वर्षाच्या म्हणजे सगळ्या ज्या मुली तुम्ही बोलवणार आहात त्या सगळ्या 2च वर्षाच्या पाहिजेत किंवा सर्व ज्या मुली बोलवणार आहात त्या 10च वर्षाच्या पाहिजेत असं नाही. तर 2 वर्ष वयोगटापासून ते 10 वर्ष वयोगटापासून तुम्ही मुली बोलवू शकता. प्रत्येक मुलगी ही 2 वर्षाचीच किंवा 10 वर्षाचीच असलं पाहिजे असं नाही. तर तुम्ही 2 वर्षाची बोलू शकता एखादी मुलगी किंवा 3 वर्षाची, 4 वर्षाची. तुम्हाला ज्या 2 ते 10 मध्ये जेवढ्या मुली ज्या वयोगटाच्या मुली असतील तर तेवढ्या तुम्ही बोलवू शकता. आता किती मुली बोलवायच्या? आता बघा, तुम्हाला अगदी खूप मोठं कन्यापूजन घालणं जमणार नसेल तर तुम्ही एक कन्या बोलवून, एक मुलगी बोलवून तिचं विधिवत पूजन करून तिला जेवू घालून तुम्ही तिचं कन्यापूजन करू शकता. किंवा मग तुम्ही 2 मुली बोलवू शकता, 5 मुली बोलवू शकता, 3 बोलवू शकता, 9 बोलवू शकता. यथाशक्ती तुम्हाला जशी तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही मुली बोलवू शकता आणि कन्यापूजन करू शकता. आता कोणत्या कन्या तुम्ही बोलू शकता? तर तुमची स्वतःची कन्या असेल तर तुम्ही तिचं कन्यापूजन करू शकता किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाच्या कन्या असतील तर त्यांना तुम्ही बोलवू शकता. शेजारी पाजारी असतील तुमचे, त्यांच्या कन्या असतील तर त्यांना तुम्ही बोलवू शकता. म्हणजे तुम्ही कोणत्याही कन्यांचं 2 वर्ष ते 10 वर्ष वयोगटामधल्या कन्यांचं तुम्ही पूजन करू शकता. आता हे कन्यापूजन कोणत्या दिवशी करायचं? तसं तर नवरात्रीमध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये
कोणत्याही दिवशी 9 दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. कारण नवरात्रीमधला प्रत्येक दिवस हा खूप प्रभावी असतो, खूप पवित्र असतो. त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही कन्यांचं पूजन करू शकता, कुमारिका पूजन करू शकता. पण त्यातल्या त्यात जे नवरात्रीमधले नवमी आणि अष्टमी ही जी तिथी असते, म्हणजे नवरात्रातले शेवटचे 2 दिवस, त्या 2 दिवसांमध्ये देखील करू शकता. म्हणजे काही स्त्रिया अष्टमीला कन्यापूजन करतात, काही स्त्रिया नवमीला करतात. तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला वेळ नसेल तर तुम्ही पूर्ण नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही हे कन्यापूजन करू शकता. तुम्ही एक कन्याचं पूजन करू शकता किंवा तुम्ही 9 कन्या बोलवून 9 कन्यांचं देखील पूजन करू शकता. यथाशक्ती तुम्ही असं हे पूजन करू शकता. तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी तुम्ही हे पूजन करू शकता. आता आपण बघूया कोणत्या वयातील कन्येला पूजल्यानंतर त्याचे काय फायदे होतात आणि कोणत्या वयाची कन्या ही कोणत्या देवीच्या स्वरूपातील असते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, 2 वर्षाची जी कन्या असते ती कुमारिका मानली जाते आणि देवीचं कुमारिका स्वरूप असते. त्यामुळे तिच्या पूजनाने तुमचं दारिद्र्य दूर होतं. जर गरिबी असेल तुमच्या घरामध्ये आणि दिवस पालटत नसतील तर अवश्य नवरात्रीमध्ये 2 वर्षाच्या कन्येचं पूजन करा. आपलं जे दारिद्र्य आहे ते निघून जाऊन आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतात. स्कंद पुराणामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याचबरोबर 3 वर्षाची जर कन्या तुम्ही पूजली तर 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती स्वरूप मानली जाते आणि 3 वर्षाच्या कन्येचं पूजन केल्यानंतर सुख समृद्धी घरामध्ये येते. 4 वर्षाची जी कन्या आहे ती कल्याणी स्वरूप मानली जाते आणि आपल्या घराचे याच्यामुळे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूप मानली जाते. त्यामुळे जर 5 वर्षाच्या कन्येचे आपण पूजन केले तर आपल्याला आजारपणापासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूप मानली जाते आणि तिच्या पूजनाने राजयोग प्राप्ती होते. त्याचबरोबर 7 वर्षाची कन्या चंडिका स्वरूप मानली जाते आणि 7 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर्य वैभव मिळते. 8 वर्षाची जी कन्या आहे ती शांभवी स्वरूप मानली जाते. त्यामुळे आपल्याला 8 वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यामुळे विजयाची प्राप्ती होते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळवायचे असेल आणि एखाद्या गोष्टीमध्ये समजा सातत्याने तुम्हाला यश मिळत नाही आहे तर 8 वर्षाच्या कन्येचे नक्की तुम्ही पूजन करा. 9 वर्षाची कन्या ही दुर्गेचे स्वरूप मानले जाते आणि दुर्गा शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्राचे रूप मानले जाते. त्यामुळे 10 वर्षाच्या कन्येचे पूजन केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता बघा, तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला ज्या कोणत्या वयोगटातील मुली असतील तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा ओळखीच्या पाळखीच्या तर त्या तुम्ही बोलवू शकता. आता या कन्यांना बोलवल्यानंतर त्यांचं पूजन कसं करायचं किंवा त्यांचा पाहुणचार कसा करायचा, तर सुरुवातीला कन्या घरात येण्याच्या आधी तुम्ही त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्या. तुमच्या घराच्या बाहेर तशी व्यवस्था करा किंवा मग तुम्ही सर्व कन्यांना घरामध्ये बोलवा, त्यांना व्यवस्थित ओळीने बसवा आणि त्यांचे जे पाय आहेत ते तुम्ही एका ताटामध्ये घेऊन थोड्याशा कोमट पाण्याने आणि थोड्याशा थंड पाण्याने, दोन्ही पाण्याने त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. जास्त कडक पण पाणी घ्यायचं नाही, अगदी कोमट घ्यायचं आहे आणि थोडंसं गार पण पाणी घ्यायचं आहे आणि दोन्हीही पाय त्यांचे स्वच्छ धुवायचे. त्यानंतर तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढायचं त्यांच्या पायावरती किंवा हळद कुंकू व्हायचं आणि पाय धुतल्यानंतर पाय स्वच्छ त्यांचे कोरडे करून घ्या. नंतर कुंकवाने स्वस्तिक काढा किंवा हळद कुंकू व्हायचं. त्यांच्या डोक्याला, माथ्याला हळद कुंकू लावायचं आणि अक्षता वगैरे वाहून त्यांचं छान असं औक्षण करायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे, घंटी वाजवायची आहे आणि छान असं औक्षण त्या सर्व कन्यांचं करायचं आहे. तुम्ही जेवढ्या कन्या बोलवलेल्या आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर त्यांना तुम्हाला जेवायला द्यायचं आहे. शक्यतो जेवणामध्ये खीर, पुरी, शिरा असं गोडधोडाचं तुम्ही जेवण करायचं आहे आणि
त्याचबरोबर पापड म्हणा किंवा अजून लहान मुलांना जे काही काय आवडतं ते तुम्ही बनवू शकता. पण खीर, पुरी, शिरा हे मात्र प्रामुख्याने तुम्हाला बनवायचं आहे. जास्त तिखट जेवण बनवू नका, कारण मुली लहान असतात त्यामुळे त्यांनी जेवलं पण पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला छान सात्विक असं जेवण करायचं आहे. शक्य असेल तर बिन कांदा लसणाचं जेवण तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा, कारण आपण हा जो नैवेद्य असतो तो साक्षात देवींचीच पूजा करत असतो. त्यामुळे शक्यतो आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं आहे आणि त्यांना अशा प्रकारे जेवू घालायचं आहे. जेवण झाल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्ही त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू त्यांना द्यायच्या आहेत. जसं की रुमाल आहेत, छोटेसे कलरफुल रुमाल, किंवा मग त्यांच्या शालेय उपयोगी वस्तू जसं की रंगपेटी असेल किंवा कंपास पेटी असेल किंवा छोटे छोटे पेन्सिल वगैरे ठेवण्यासाठी जे पाऊच मिळतात तर ते देऊ शकता तुम्ही. किंवा मग अजून तुम्ही गजरा देऊ शकता. याबरोबर एखादं फळ द्या, केळी द्या त्यांच्या हातामध्ये, किंवा नेलपेंट द्या. छोटीशी नेलपेंट अवश्य द्या तुम्ही. नेलपेंट, एखादा रुमाल हे तुम्हाला द्यायचं आहे. ज्या वस्तू त्यांना आवडतील किंवा त्यांना वापरता येतील अशा वस्तू तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. किंवा गंधाची डबी असते तर ती देऊ शकता तुम्ही, किंवा मग वही देऊ शकता, पेन्सिल देऊ शकता. अशा अनेक वस्तू आहेत, तुम्ही त्या ठरवा आणि एकसारख्या त्या तुम्ही सर्व कन्यांना देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे कन्यापूजन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, सर्व कन्यांच्या तुम्हाला नमस्कार करायचा आहे. सर्व कन्यांना देवी स्वरूप असतात त्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कन्यापूजन करणार तेव्हा एक तरी मुलगा तुम्हाला जेवू घालायचा आहे. म्हणजे तुम्ही 9 कन्या जेवू घाला किंवा तुम्ही 1 कन्या जेवू घाला, 2 कन्या जेवू घाला, पण त्याबरोबर तुम्हाला एका मुलाला देखील बोलवायचं आहे. हा मुलगा पण तुम्ही 2 ते 10 वर्षामधला बोलवला तरीही चालेल. आणि अशा या मुलाला तुम्हाला भैरव म्हणून किंवा बटूक म्हणून बोलवायचं आहे. आणि या मुलींबरोबर, या कन्यांबरोबर त्याला देखील तुम्हाला अशा पद्धतीनेच जेवू घालायचं आहे. जे तुम्ही नैवेद्य म्हणून जेवण केलेलं आहे, खीर, पुरी, शिऱ्याचं, तेच त्या मुलाला देखील खाऊ घालायचं आहे. त्याला देखील भेटवस्तू म्हणून तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मग तुम्ही शालेय उपयोगी काहीतरी साहित्य द्या. त्याचबरोबर त्याचे देखील पूजन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे ताटामध्ये त्याचे पाय त्याचे धुवायचे आहे, त्याचं पण पूजन तुम्हाला करायचं आहे, औक्षण करायचं आहे. आणि अशा या कन्यापूजनाबरोबर असं एका मुलाचं पूजन तुम्हाला करायचं आहे. आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि आपल्याला कन्यापूजनाचं फळ हे खूप जास्त पटीने तेव्हा मिळतं जेव्हा आपण अशा पद्धतीने एका मुलाला नवरात्रीमध्ये या कन्यांबरोबर जेवू घालू. त्यामुळे अवश्य तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. आणि कन्यापूजन देखील आपल्याला या नवरात्रीमध्ये अवश्य करायचं आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना काही शंका असतील कन्यापूजनाविषयीच्या तर त्या देखील मिटतील. आणि त्या देखील कन्यापूजन अष्टमीला किंवा नवमीला किंवा नवरात्रीमध्ये करू शकतील. आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.